शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात आलेल्या एसटी प्रवासात 15% भाडेवाढ करण्यात आली, त्याविरोधात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। आज शिरपूर येथे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासी भाडेदरात तब्बल 15% वाढ करण्यात आलेली असून ती गोरगरीब जनतेसाठी परवडणारी नाही। सामान्य जनतेला दाखवण्यात आलेल्या आमिषांचा प्रवास हा प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख ते प्रत्येकाकडून 15% अतिरिक्त भाडे वसुलीपर्यंत पोहोचला असून तो अन्यायकारक आहे। सदरील भाडेवाढा विरोधात शासनाचा निषेध करून आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आणि त्वरित भाडेवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी उपस्थित भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक राजू टेलर, तालुका प्रमुख युवराज पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका समन्वयक मुकेश शेवाळे, पिंटू शिंदे, विधानसभा समन्वयक विकास सेन, शहर समन्वयक देवेंद्र पाटील, शरद पाटील, उपतालुका प्रमुख युवासेना शहर अधिकारी बबलू शेख, उपशहर प्रमुख वाजिद मलक, वाहतूक सेना शहराध्यक्ष गणेश बिरारी, उपशहराध्यक्ष महेश चौधरी, संदीप धनगर, जावेद शेख, विजय पवार, विजय पारधी आणि शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता जी लागू झालेली 15% भाडेवाढ आहे ती जाचक आहे आणि आमची मागणी या निवेदनाद्वारे अशी आहे की हे त्वरित भाडेवाढ रद्द केला पाहिजे। या निवडणुकीपूर्वी खूप मोठे आमिष दाखवले गेले, खूप सवलती दिल्या गेल्या आणि निवडणुका झाल्यानंतर जनतेला बाहेर सोडण्याचा हा महायुतीच्या सरकारचा डाव आहे आणि लोकांना वेळेच्या गणतीत ते काढून राहिले आणि अतिशय जाचक पद्धतीने 15% दरवाढ झालेली आहे भाड्यामध्ये, ती त्वरित रद्द करावी या अनुषंगाचं आम्ही निवेदन आज आपणास सुपूर्द करत आहोत आणि हे निवेदन आपण शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत आपण आपल्या माध्यमातून पोहोचाल अशी अपेक्षा बाळगतो। त्वरित याच्यावर निर्णय झाला पाहिजे, नाहीतर याच्या पुढे आंदोलनाची दिशा ही वेगळी असेल आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे प्रशासन। कर्नाटकातील बसव कल्याण येथे शिवाचा भव्य दिव्य मेळावा संपन्न झाला। शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीचे नेते प्राध्यापक मनोहरराव धोंडे, अनेक शिवाचार्य, स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, हजारो शिवा मावळे यांच्या उपस्थितीत शिवा संघटनेचा 30वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। सोलापूर शहरातील जिल्हा परिषद गेट समोरील पूनम गेट येथे कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर संचलित बँड बाजाचे ऑर्डर स्वतंत्र मिळण्याबाबत सोलापूर शहरात गेल्या 150 वर्षांपासून 3 पिढ्यांच्या असलेल्या असंख्य दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। दुकानाला कोणत्याही ऑर्डरसाठी ग्राहक आमच्याकडे येत नाहीत, कारण हॉल, केटरर्स, इव्हेंट, कमिशन एजंट, दलाल यांच्याकडे सदर काम सोपवले आहे। त्यामुळे आमचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे। अशा एजंट लोकांना सदरची ऑर्डर आम्हाला स्वतंत्रपणे घेता यावी, जेणेकरून आम्हाला आमची रोजीरोटी व्यवस्थित चालेल म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या संदर्भात प्रतिनिधीने कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या संचालकाला सचिव लक्ष्मण जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, सदरच्या उपोषणात संस्थेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर, आमचं म्हणण्याचं एकच उद्देश आहे आमचा म्हणण्याचा की गेल्या कोरोना काळापासून आम्ही जे झटत आहोत आमची संस्था बँजोच्या संदर्भात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संकटाची मात करून आज आम्ही इथपर्यंत आंदोलन करायची आमच्यावरती वेळ आली। याचं कारण असं आहे की केटरर्स, इव्हेंटवाले, एजंटवाले, दलाल लोक यांनी आमचा धंदा बांधलेला आहे। गेले 150 वर्षापासून आमचा धंदा मोकळा होता। आज 3-4 पिढ्या झाल्या आमचा धंदा पूर्णपणे मोकळा होता। ते धंदा आज इव्हेंटच्या माध्यमातून, केटरिंगच्या माध्यमातून बांधला गेला। त्याच्यानंतर जे आम्हाला जे रेट मिळणार होता ते रेट चुकून त्याच्या अर्धा पण रेट मिळणार झाला। आमच्या कारागिरीची पोटं भरणार, कर्जबाजारी व्हायला ते, व्यसनाधीन व्हायला ते आमचे कारागीर, काम मिळणार, गिरायक दुकानला येणार, गिरायकाची ओळख पण नाही दुकानला। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही संघटनेचे लोक प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक इव्हेंटवाल्यापाशी कागदोपत्री आणि हात जोडून अशा दोन्ही प्रकारे आम्ही तिथे जाऊन त्यांना निवेदन देऊन, त्यांना हात जोडून, त्यांना बोलून, विनंती करून आलो, तरीही त्या गोष्टीचा त्यांनी कुठलाही विचार केलेला नाही। त्याकरता आज आम्हाला इथं आंदोलनाला बसण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। थोडीच आमची विनंती आहे की जसा पहिल्यापासून आमचा जे धंदा मोकळा होता, आम्हाला
4 गिराईक माहिती पडत होते, नवीन गिराईक बघायला मिळत होते. कार्यालयामध्ये गेल्यानंतर चहा नाश्त्याची सोय होत होती. मुद्दा काय आता की इव्हेंट आणि केटरवाले आले तेव्हापासून लोकांना चहा पाणी पिण्यासाठी सुद्धा कार्यालयामध्ये जाता येत नाही. थोडी वाईट परिस्थिती बँडवाल्यावर आलेली आहे. म्हणून म्हणतो की आमचा धंदा जसा होता पहिल्यापासून तसा आम्हाला स्वतंत्रपणे करू द्यावा. इव्हेंटवाल्यांना केटरिंगवाल्याला हात जोडून विनंती आहे आमची सगळ्यांची की जेणेकरून तुमचा धंदा तुम्ही स्वीकारावा. आमच्या धंद्यामध्ये लक्ष घालू नका. हे धंदा म्हणजे आमचा मागासवर्गीय लोकांचा धंदा आहे, करून खाणारा गोरगरीब जनतेचा धंदा आहे. आमचे धंदा म्हणजे आमचे कारागीर कलाकार आहेत. कलाकार म्हणले जाते ते कलाकार आज बिगारी कामाला जातात आणि इव्हेंट केटरवाल्याचे कलाकार सुटाबुटामध्ये AC मध्ये ऑफिसमध्ये आहेत. खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये कराड एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आरोपीला सोडून देण्यास सांगताना दिसत आहे. शिवाय बीड जिल्ह्याचा मीच बाप आहे असे म्हणतानाही वाल्मिक दिसत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ही महिला पोलीस अधिकारी कोण? हे प्रकरण काय आहे? आरोपी कोण आहे? हे घडले कसे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. त्यातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ती क्लिप डिलीट करू नका, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुढचे 15 दिवस चालणार आहे असे विधान केल्याने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढला आहे. या क्लिपचा सिरियसनेस तुम्हाला माहिती नाही, मला त्याचे गांभीर्य माहिती आहे. कराडने कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला? ही महिला अधिकारी कोण? तो आरोपी कोण? आकाने फोन करण्याचे कारण काय? या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. तुम्ही आधी जाऊन त्याचा शोध घ्या, नंतर मला विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. किरकोळ केस आहे हे कोण म्हणाले? मी म्हणालेलो नाही, त्या क्लिपमध्ये आले. आकाने कोणत्या महिलेला फोन केला? प्रकरण काय हे मीडियाने बाहेर आणावे, त्यावर मी नंतर उत्तर देईन. या क्लिपच्या संदर्भात माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण याचे उत्तर मी आज देणार नाही, असे धस म्हणाली. बालविकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम अंतर्गत कुशननगर, विजापूर रोड, बीट आणि आराध्या फाउंडेशन मार्फत आरोग्य व आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बीट सुपरवायझर रोहिणी निर्मळे यांनी 2 बीटमधील अतितीव्र कमी वजनाचे आणि दिव्यांग बालकांच्या पालकांना अंगणवाडी क्रमांक A060 मादगी समाज म्युनिसिपल कॉलनी हॉल 7 रस्त्याजवळील अंगणवाडीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. स्वागत गीत प्रचिती कुलकर्णी यांनी सादर केले. आराध्या फाउंडेशन संस्थापक राजेश यल्दी, बालाजी यल्दी, वाहिदा सय्यद यांचे पूर्ण सहकारी कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. आराध्या फाउंडेशन अपुऱ्या दिवसांचे बालक, कमी वजनांच्या बालकांकरता काम करते. याबाबत वाहिदा सय्यद यांनी उपस्थित माता पालकांना माहिती दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे यांनी कुपोषणाचे दुष्टचक्र काय असते याबाबत माहिती दिली आणि कुपोषण चक्रात बालक बालिका जाऊ नयेत म्हणून विशेष मातांनी कशी काळजी घ्यावी हे सांगितले. प्राध्यापिका विजया महाजन यांनी बालविवाह झाल्याने महिला बालकांवर होणारे दुष्परिणाम सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अतितीव्र बालक, मध्यम कमी वजनाचे बालक, सॅम बालकांना आराध्या फाउंडेशन मार्फत मटकी, मूग, सोया, हरभरा, खारीक, बीटरूट, केळी प्लेट, चमचा आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. बीट सुपरवायझर रोहिणी निर्मळे यांनी लेख वाचवा, लेख शिकवा याबाबत पालकांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली रुईकर यांनी केले, तर प्रतिमा चव्हाण यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. आराध्या फाउंडेशन आपल्याला आपल्या विशिष्ट बालकांसाठी मदत करत आहे. काय आहे, आपण काही विशिष्ट लोकांना तिथं बोलवलं का तर ही बाळं जन्मता कमी वजनाची आणि अजून सुद्धा अपेक्षित बाळ झालेली नाहीये, अशी बाळं आज या ठिकाणी आपण बोलवलेली आहे. ह्या गोष्टीला काय म्हणतात हो? अपेक्षित म्हणजे जन्मताना बाळाचं वजन कमी असणं म्हणजे काय आहे? अगदी बरोबर. आपण कुपोषण हा जरी शब्द नवीन वाटत असेल तुम्हाला, तरी कुपोषण अर्थात योग्य वय असताना त्या बाळाचं वजन आणि उंची योग्य नसणं, बरोबर नसणं. बरोबर आहे का नाही? बाळ पहिल्या महिन्यात केवढ्या लांबीचं पाहिजे किंवा वजनाचं पाहिजे, तसंच ते 6 महिन्याचं झाल्यानंतर केवढं पाहिजे, वर्षाचं झाल्यावर केवढं पाहिजे, ह्याचं काहीतरी माप आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित केलेलं आहे. आणि त्यापेक्षा जर बाळ कमी वजनाचं असेल तर ते बाळ आपण त्याला कुपोषित बाळ म्हणतो.
आणि हे जे कुपोषित बाळाचं काय होतं आपल्या सर्वांना माहिती आहे ना, ते सगळ्या गोष्टीत मागं पडतं. शिक्षणात मागं पडतं, अभ्यासात मागं पडतं, खेळात मागं पडतं, बौद्धिक गोष्टी करण्यात मागं पडतं, हालचाली करण्यात मागं पडतं. सगळ्या गोष्टीमध्ये ते बाळ पाठीमागं राहत असतं. बरोबर आहे की नाही? आणि आपली कुठली आई आहे का हो अशी की तिला आपलं बाळ पाठीमागं पडावं वाटतं? आहे का? अशी कुठली आई आहे का? आपल्या प्रत्येक आईला, आपल्या वडिलांना, प्रत्येक आपल्या कुटुंबातल्या सर्वांना असं वाटतं की नाही आपलं बाळ सशक्त व्हावं, सुदृढ व्हावं, चांगलं मोठं व्हावं, हुशार व्हावं. ही प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीची आईची इच्छा असते. पण हे करण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजे हे थोडे गोष्टी समजण्यासाठी आपलं बाळ कसं. धन्य हमारे भाग्य में आज जो आप पधारे हैं, आपके दर्शन पाकर तो बदले अपने सितारे हैं. धन्य हमारे भाग्य में आज जो आप पधारे हैं, आपके दर्शन पाकर तो बदले अपने सितारे हैं. अपने इस प्रांगण में स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है. माथे पे तिलक लगाकर हम पुष्प जो अर्पण करते हैं, हाथ जोड़कर हम सभी चरणों में शीश झुकाते हैं. माथे पे तिलक लगाकर हम पुष्प अर्पण करते हैं, हाथ जोड़कर हम सभी चरणों में शीश झुकाते हैं. अभिनंदन वंदन है, आप सभी का वंदन है. स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ पर्व सुरू आहे. या महाकुंभातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली. या निर्णयानंतर आज कोणत्याही आखाड्यातून अमृत स्नान होणार नाही. दरम्यान आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आधी जे बॅरिकेड्स लावले होते ते आता काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांच्या येण्या जाण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत. पुरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, जी घटना घडली त्यामुळे आम्ही अतिशय दुःखी झालो आहोत. आमच्याबरोबर हजारो भाविक आहेत. त्यामुळे जनहिताचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे की आज आखाडे अमृत स्नानात सहभागी होणार नाहीत. आजच्या ऐवजी वसंत पंचमीच्या दिवशी स्नानासाठी यावे असे आवाहन आम्ही भाविकांना केले आहे. दरम्यान चेंगराचेंगरीची घटना मध्यरात्री 1च्या सुमारास घडली. मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नान होते त्यामुळे स्नानास जाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. ज्या ठिकाणी लोक झोपले होते त्याच्या मागील बाजूने लोक आले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी कोट्यवधी लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन अलर्ट झाले आहे. अक्कलकोटमध्ये मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. अक्कलकोट शहरात गेल्या 3 दिवसांपासून मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली असून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सोमवार बाजार येथून 8 जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यात शिवसेना विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडबगावकर यांचाही समावेश आहे. सोमवारी कांदा बाजारात मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय होऊन सायंकाळी 5 ते 6 वाजता 8 जणांचे मोबाईल चोरीला गेले. स्वामी समर्थ मंदिर परिसर, एसटी स्टँड येथेही अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा, मोबाईल चोरांचा त्वरित बंदोबस्त करा यासाठी पोलीस निरीक्षकांची बैठक घेणार आहे असे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख म्हणाले. निष्ठावंत लोककल्याण तालीमच्या वतीने हिंदुश्री चौक यशनगर भाग 2 येथे
शिवजन्मोत्सव 2025 नूतन पदाधिकारी निवड बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भरभरून शिवभक्तांनी उपस्थिती दाखवली. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेत मंडळाचा नवीन लोगोचे ओपनिंग सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या दरम्यान 2025ची नूतन पदाधिकारी निवड करण्यात आले. उत्सव अध्यक्षपदी अरबाज शेख, उपाध्यक्ष आदर्श माने, कार्याध्यक्ष रोहित लोंढे, खजिनदार सौरभ मोरे, सचिव निरंजन भगत, मिरवणूक प्रमुख रोहित नगरे, सौरभ कदम, हर्षवर्धन गायकवाड यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य लेझिम ताफा मिरवणूक आहे असे कळवण्यात आले. मंडळाचे संस्थापक हिंदुश्री प्रतीक माने आणि धनराज गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या दरम्यान प्रमुख उपस्थिती मंडळाचे मार्गदर्शक केशव रामहरी माने, महादेव अण्णा गवळी, प्रकाश लाठे, अध्यक्ष वासुदेव घोरपडे, सुधीर ठाकूर, राजू कसबे, भाऊसाहेब सोनवणे, दहशत ग्रुप संस्थापक गोटूबॉस गायकवाड, SR ग्रुप संस्थापक उमरभाई शेख, रितेश गायकवाड, धर्माबॉस गायकवाड, अभिषेक पैलवान जावळे, SB ग्रुपचे संस्थापक अनिकेत भोसले, साकेत ग्रुपचे अध्यक्ष विवेक कसबे यांची उपस्थिती होती. सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सर्वत्र शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून 29 जानेवारी रात्री 12 वाजल्यापासून ते 12 फेब्रुवारी 2025 रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 37(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त शहर डॉ. दीपाली काळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, सुरे, झेंडे लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन भरवणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल, तसेच 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतलेल्या मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, धरणे सभा यांना वगळून तसेच अंत्ययात्रा आणि अत्यावश्यक सेवा, सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजावताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात. ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत. अक्कलकोट रोडवरील सत्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सत्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी भूषवले. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर आणि मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विश्वभूषण विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीते, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्ष भाषणात समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी संविधानाच्या महत्त्वावर आणि शिक्षणाच्या भूमिकेवर भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट कौशल्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र भनकड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. सर्वांचे आभार दिनेश भालशंकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद भालशंकर तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपस्थितांनी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. Come into force on